नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्क्रिप्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाजल्यात 9:23. एवढा उशीर काय झाला तर झाला होता, काय करायचं. उठायला उशीर झाला, काल रात्री झोपायला उशीर झाला, म्हणून सकाळी उठायला उशीर झाला. तर CNG नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. CNG भरलेलं आपण 200 रुपयाचं. आज आपलं टार्गेट आहे 1600चं. वाजल्यात 9:30 वाजायला लागल्यात. तर बघू काय होतं काय नाही. पडेल ती ऑर्डरला घ्यायची. तर बघू पहिली ऑर्डर कधी पडते. श्री गणेश झालं आहे. तर पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला बालाजीनगरवरून. आता आपण आहोत कुठं आहोत कमला नेहरू पार्क, पुणे 411-004. तर 138ने काहीतरी ऑर्डर पडले. ठीक आहे, उबेरची ऑर्डर होती. साहजिक आहे, एवढं कमी म्हणलं उबेर. आणि उबेर देत आहे 14 रुपये पर किलोमीटर. तर कोणाला अशी शंका असेल की उबेर बाबा किती रुपये, कोण नाही का बरेच कमेंट करत असतात लोक. काय दोन्हीकडनं कवर केलं मला. एक जण इकडनं थांबलं, एक जण तिकडनं थांबलं. म्हटलं मला काय कवर मारतात बिरतात काय म्हटलं तर ब्लॉग बनवते म्हणून. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की उबेर कसं किलोमीटर आहे. तर उबेर आहे 14 रुपये पर किलोमीटर त्या हिशोबाने. आणि मीटर आहे 17 3 रुपये पर किलोमीटरचा घाटा होतो रोज. पण ठीक आहे, काय हरकत नाही. उबेरकडं कस्टमर यायचं काय करणार. तर पहिली ऑर्डर झाली. वाजल्यात 10-9. तर बघू दुसरी ऑर्डर कधी पडते की नाही. आय होप लवकरात लवकर 500-1000 हो. 1000 केल्याशिवाय माझ्या मनाला शांती भेटत नाही. बघू आता 1000 कधी जातं. मित्रांनो, कधी कधी उबेर नेपोटिझम करते. हे पहिल्यापासून सांगत आलं. नेपोटिझम म्हणजे जसं की आता मला टार्गेट दाखवत नाही आहे डेलीचा 20चं, जे की 250 रुपये देतात. पहिले 300 द्यायचे. तर मी काल एकाचं अकाउंट बघितलं आणि आत्ता बी एकाचं अकाउंट बघितलं. त्यांना आहे टार्गेट, मला नाही आहे. आणि अजून 2-3 जणांचं बघितलं, एकाला आहे एकाला नाही. असंही म्हणजे असं का करतात काय माहिती. कोणाला देतात कोणाला नाही देत टार्गेट. तर मला वाटतं रेटिंगवर खेळ असेल. याच्यात बिल आहे, मोठा खेळ आहे. नेपोटिझम आहे. काही जणांची रेटिंग जास्त असून मी त्यांना हे नाही, टार्गेट नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा टार्गेट आज नाही म्हणजे कोणालाच नाही. तर आहे टार्गेट रोजच चालू असतात, पण आपल्याला नाही म्हणजे कोणाला नाही असं नाही. टार्गेट सगळ्यांना नाही. इथं काय पिंपल्स आलेत काय, पिंपल्स राहू उष्णता होण्यामुळं असं काय हरकत नाही. 196ची ऑर्डर पडलेली. आत्ता आपण आहोत बाणेरला, अमर मधुबन टेक पार्कला. बाणेरमध्येच आहे. बालेवाडी पाषाण हे सगळं एकच झालं माझ्यासाठी. जवळपर्यंत सगळं एकच झालं, IT इंडस्ट्री. तर आय होप इथनं एखादी पडावी. 10:48 तर 11 वाजल्या. तर काय संपता खेळ. अजून अर्धा 1 तास. पडलं तर पडलं, नाही तर नाही. बघू एखादी पडली तर पडली. पण उबेरने नेपोटिझम सोडलं पाहिजे. असं केलं नाही पाहिजे. सगळ्यांना एकसारखं वागवलं पाहिजे. त्याच्यातच सगळ्यांना एकसारखं टार्गेट द्यायला तर नका देऊ. उगाच एकाला द्यायचं एकाला नाही द्यायचं असं नका करू, आहे ना. तर म्हणून तोपर्यंत तर म्हटल्यानंतर 1 सेकंद चालू करू मी तर म्हणतो. आणि मग 1 सेकंद तर म्हटल्यानंतर, म्हणजे एवढा फास्ट मी एका मोबाईल स्लो आहे, मला हे कळत नाही. असं काही हरकत नाही. तर मित्रांनो, आपले टोटल 500 रुपये झाले. आपण बाणेरला होतो. आता आपण मॉडर्न कॉलनीच्या इकडं आहोत. मॉडल कॉलेजच्या इकडं. कॉलेज एकच झालं. वाजल्यात 11:37. आत्ताशी 500 रुपये झाल्यात, जे की चांगली गोष्ट आहे. एवढा उशीर येऊन सुद्धा. अजून 200 रुपये करायचे आहेत. अजून 500 रुपये करायचे म्हणजे पहिला स्लॅप होईल आपल्याला. आणि भूक आत्ताच लागली. बघू पुढे जेवायला भेटलं तर जेवू, नाहीतर 500चं डोक्यात ठेवू. तसं तर 500 करायलाच लागणार आहे. मग 1000 होईल, पहिला स्लॅब कंप्लीट होईल. मग नंतर 600 रुपये, जे की खूप अवघड दिसते, पण 100% द्यायचं. बाकी पुढं बघू. तर बघू पुढचे 500 कसे होतात कसे नाही. लई स्लो याला काय मोबाईल नवीन घेतला पाहिजे. वाजल्यात 2:10. जेवण वगैरे सगळं झालं आहे. जेवण 1 वाजता झालं आहे. आणि मोबाईल गरम झाल्यामुळं असं मला वाटतं रेकॉर्डिंग कधी कधी स्लो होत असेल दिसत. तर मला मोबाईल कारणीभूत आहे, मी नाही. तर जेवण झालं आपलं. जेवणानंतर ओला प्रसन्न झालं आपल्याला. ओलाने पहिली 100 रुपयाची ऑर्डर दिली कधीच्या काळातनं. मग त्यानंतर अजून एक 60 रुपयाची ऑर्डर पडली. आणि त्यानंतर मग मीटरने एक जण भेटला आपल्या जनताला. तर आता आपण आहोत जनताला त्यांना सोडून आपण सिंहगड रोडला चाललो आहे. म्हटलं तिकडनं ऑर्डर पडली तर पडली, नशीब. थांबलो आता एका ठिकाणी सावलीला. पडली तर पडली, नाही तर काय मग कोण ना कोण भेटलंच. तर आत्तापर्यंत टोटल 950 काहीतरी झालं. अजून 50 केले तर 1000 रुपये होतील. वाजल्यात 2:11. आय होप एखादी छोटीशी ऑर्डर पडावी, 1000 रुपये कंप्लीट होईल. म्हणजे 2:30पर्यंत धरू आपण.
अडीच नंतरनं 600 रुपये कसे होतात कसे नाही हे बघायचे. आय होप कालसारखं 7च्यात हो आणि 7च्यात घरात जाऊ. बाकी ईश्वरचं मी करू शकतो बाकी. चला तर मित्रांनो वाजलेत 3:54 4 वाजत आले ते आणि टोटल 1200 रुपये झाले ते. एक कस्टमर जाता एक हे बघा इथं काय आहे मग म्हणला मठ आहे का नाही माहीत नाही मला, पण महावितरण दिसतंय पर्वती विभागचं. आणि याच्या पाठीमागं पु ल देशपांडे जे हे गार्डन आहे इथं त्यांचं लोकेशन होतं एक कस्टमरचं. ते म्हणले तिथून हे पुढं 100 मीटर असंच घ्या आणि म्हणलं वाढतील. ते म्हणले ठीक आहे. यांचे 87 काहीतरी झाले ते मी राऊंड फिगर 100 घेतले. असे तर मीटर टाकले तर 100च्या वरच जातात. आणि तर उतरताना म्हणले असं कसं इथल्या इथं कशाला पैसे घेतले 100 मीटरला. म्हणजे काय याला हे अर्थच नाही. पहिला हा म्हणायचं नंतर नाही म्हणायचं. तुम्ही जर तुम्ही म्हणसाला ते एवढीशाला कशाला पैसे घ्यायचे भाऊ, मेंटेनन्सला पैसे लागतो, फुकट नाही रिक्षा. साहजिक गोष्ट आहे. विमाननगरला जरी गेलात ना कुठेही गेलात ना 100-200 मीटरला 50-50 रुपये घेतात. ओला उभे राहू द्या, आम्ही नाही. आम्ही असेल तर 25 रुपये मीटरने घेतो. विचार करा. मग ते 25 घ्यायच्या ऐवजी मी किती घेतले, वरचे जे 12-13 रुपये असेल ते राऊंड फिगर ते घेतले. ते आता एवढा स्वस्त आणून बी आणि त्यात उबेरने आणल्या, त्यात परत उबेरने 14 रुपये पर किलोमीटरने. मीटरने आला असतं तर इथं तुम्हाला सांगतो 150 रुपये झाले असते. जे की त्यांचे 50 रुपये इथं वाचल्यात. पण त्यात त्यांचं म्हणणं आहे की किती महाग आहे आणि इथल्या इथं वरचे 12-13 रुपये घेतले. असं नसतं ना मित्रा. जे रिक्षा चालवतात त्यांना माहिती आहे असंच असतं. 100-200 मीटर काय हे होतं काय. CNGला आम्ही 1-1 तास थांबतो. तवा जर आम्हाला एखादी समजा ऑर्डर पडली त्यांना म्हटलं 5-10 मिनटं थांबा. जे की नंबर आलेला असतो 2-3 नंबर राहिलेले असतात पण तरी लोक थांबत नाही. मग आम्ही मोठे ऑर्डर असतात, छोटे ऑर्डर तर पकडत नाही. CNGच्या वेळेस आम्ही भरताना मोठे असेल तर पकडतो. फक्त 5-10 मिनटं थांबायचं असं, पण कस्टमर थांबत नाही. साहजिक आहे त्याला ऑफिसला जायचं आहे म्हणून. पण 5 असं बी तू ट्रॅफिकमध्ये फक्त 15-15 मिनटं जातात किती. लोक नाही ऐकत. लोक स्वतःच खरं करतात आणि ड्रायव्हर स्वतःचं खरं करतो. मी असं नाही म्हणत तो माणूस चुकीचा आहे किंवा मी बरोबर आहे किंवा मी चुकीचा आहे तो बरोबर आहे. तो त्याच्या हिशोबाने बरोबर आहे, मी माझ्या हिशोबाने बरोबर आहे. कारण साहजिक आहे तो माझ्या जागेवर असतात, ड्रायव्हर असतात, त्याने बी हेच केलं असतं जो तो पैसे कमवण्याच्या पाठीमागत असतो. हे सत्य आहे. हे कोण बोलत नाही सत्य. आपण भाऊ बिंदास आहे. आपण जे खरं आहे ते खरं. 100 मीटर वाढले तर पैसा वाढतो. त्यामध्ये उबेरमध्ये वाढत नाही. 87 दाखवले, 87च दाखवले, वाढले नाही. का वाढले नाही? तो अजून पुढे नेला असताना तेवढं वाढले नसते. अरे चुकून ऑर्डर ॲक्सेप्ट झाली माझ्याकडे उबेरची, जे की मी इथं आहे आणि मला सिंहगड कॉलेज कॅम्पसची ऑर्डर पडली 4-5 किलोमीटर लांब. मी काही येडा दिसतो खरं तुम्हाला इतकं लांब पिकअप करायला. हा आता काय म्हणत आपण असे कस्टमर असतात बघा. जर कस्टमर लोक कोणी बघत असेल तर 10-12 रुपयासाठी बघू नका मित्रांनो. तुम्ही समजा कुठं ऑफिसला असता आणि समजा तुमचा इन्सेंटिव्ह नाही दिला तर कसं होईल तुम्हाला. हे तसंच आहे आमच्यासाठी. इन्सेंटिव्हच आहे आमचा. एक तर मग साहजिक सरळ भाऊ डायरेक्ट उबेर बंद करून टाका सगळ्या कस्टमरनी. मीटरनी चला, रुपयावरती घेणार नाही मी. सरळ भाऊ. एकतर तुम्ही कमी पैसे देता, बस त्याला कमीत कमी जिथं आहे तिथं उतरत नाही, अजून पुढे नेता. मग आम्ही आणि तुमची अपेक्षा काय की आम्ही पैसे नाही वाढवतो असं कुठं असतं का. आता बघा 100 रुपयाची ऑर्डर पडली जी की जवळ पिकअप होता, पिक करूसपर्यंत गेलं. असं असतं. लांबची पिकअप म्हणून देतात. असं पिकअपला बी आम्ही लांब येतो 2-2 किलोमीटर, त्याचे पैसे आम्ही घेत नाही. त्यात परत 14 रुपये पर किलोमीटर. असं असतं रे रिक्षावाल्याचं. जिथं भाऊ बनताय पैसा तिथंच घेतो आपण, कुठं बी घेत नाही. हे पहिले बी मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं असेल. पहिल्यापासून जे बघतायत त्यांना माहिती आहे का. आता लांबची परत पिकअप लांबच्याच देते. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल बाबा रिक्षावाले किती लुबाडतात, एखादं लुबाडत असेल बाबा जी समजा जिथं ओला उबेरला 100 दाखवतो, रॅपिडो उबेरचं सोडा ओलाचं धरा, ओला आणि रॅपिडो जे की मीटरप्रमाणे 70 रुपयाने समजा एखाद्या डिस्टन्सचे ते 100 रुपये घेतात. पण तोच जर रिक्षावाला असेल तर 100च्या जागी 200-300 सांगत असेल तर तिथं लुबडला ते. हे मान्य आहे तुम्हाला बी आम्हाला बी.
हे त्याला रिक्षावाल्याला बी मान्य असतं, पण तो त्या वेगळा धंदे असतो तो रिक्षावाला समजू शकतो मी, पण ते आपण कधीच नाही केलं भाऊ. आपण डायरेक्ट कस्टमरला 20च्या हिशोबाने सांगतो, कारण ट्रॅफिक बिपिक असतं तर 2-3 रुपये तिथं भेटतात आपल्याला. हे माझं 20चं गणित तुम्हाला माहिती आहे, ज्यांना कोणा माहीत नसेल तर. कधी कधी 17ने बी लावतो ओळखीचं असेल तर. चला जाऊ दे. जर समजा हायवे नाही का, हायवेला आहे आणि समजा मला एकदम 20-20 किलोमीटर त्या दिवशी नाही का 23 किलोमीटरची ऑर्डर पडलेली, अर्ध्या तासात ट्रॅफिक नाही काय नाही. जर तसं असेल तर भाऊ तुम्हाला मीटरपेक्षा 2 रुपये कमी 15ने लावतो. चला उबेरची रेट लावू. चला काय पाहिजे मला सांगा, उबेरचे रेट देतो फार. एवढं करून सुद्धा लोक म्हणतात की, आणि रेटिंग कमी देतात. काय बोलतात त्यांनाच माहिती की सर्विस चांगली देत नाही, हे देत नाही आणि रेटिंग कमी देतात. उबेरचे रेट देतो तुम्हाला, फक्त ट्रॅफिक नाही पाहिजे. पण ट्रॅफिक असेल तर मग भाऊ 20 रुपये लागणार साहजिक आहे. आणि परत माझ्या गाडीत जर कोण बसला आणि मला जर तुमचा पॉईंट जिथं आहे तिथं उतरलं नाही, पुढं जाऊन उतरलं तर पहिलं सांगितलं जातं मी की मीटरप्रमाणे पैसे द्यायला लागेल, मीटर टाकायला लागेल 100-200 मीटरसाठी. नाही तर मग 10 तरी वाढवायला लागेल ना आम्हाला. 25 होतं ठीक आहे, मान्य आहे, चल 10 तरी वाढवावे लागतील. आणि जरी 25 वाढले तरी ठीक आहे, काय हरकत नाही. कारण सगळं किलोमीटरचा हिशोब जर धरला ना तुम्ही, बरोबर 70 रुपयाच्या हिशोबाने बसतो मग बरोबर, जे की आम्हाला परवडतं, तुम्हालाही परवडतं. तुमचंही नुकसान नाही त्यात, आमचंही नुकसान नाही, असं असतं. त्यामुळं असं हे करू नका, रिक्षावाल्याला असं सांगू नका, म्हणू नका की तो लुबडतोय असं तसं, एवढेच का तेवढेच का. इथंच तर जायचं तर चालत जा ना बाबा. हे मोठे गाड्या यायला लागल्यात आता बघा. इथनं मोठी गाडी जाईल, गेले की डंपर गेली, आता JCB जाईल बघा. कुठे गेली JCB? हां गेले बघा JCB. आता इथनं क्रॉस झाली, त्यामुळे मी बघतो, म्हटलं माझ्या अंगावर घालतं काय. तर एंड ऑफ द स्टोरी हे सांगायचं की माणसं बघून बोलत जा. आपण लुबडत नाही भाऊ, जे आहे ते स्पष्ट तोंडावर बोलतो. हक्काचे पैसे आहेत, 100 मीटर पुढं जाणार तर 10-20 रुपये वाढणार. नसन परवडत तर रिक्षात बसू नको, तुझं तू गाडी घे विकत, आमच्या गाडीत नको बसू नको. एक तर उबेरवाल्यांचा कस्टमरचा मला राग येतो. ॲक्सेप्ट करतो तुमची ऑर्डर, तेच लय झालं म्हणा, तुमच्यावर उपकारच झालं म्हणा. एक तर उबेरला बंद पाडायच्या नादात सगळे ड्रायव्हरला. मी ड्रायव्हर लोक एक दिवशी आलं ना सगळे, उबेरला एक दिवस बंदच पाडणार आहे मी. हे मजबुरी म्हणून उचलायला लागते, कारण सगळे कस्टमर तिकडंच गेलेत. जर कस्टमर तिकडं तर आम्ही बी तिकडंच ना. कस्टमर ओलाला पहिले 6-7 महिने तर भाऊ आपण ओला चालवले, सगळ्यांना माहिती आहे. हे सांगितलेले मी. एका ॲपवर 6-7 महिने काम करत होतो, चांगला व्यवसाय चालू होता. पण काय झालं काय माहिती, तिथनं मग हा धंदा कमी व्हायला लागला, गाड्या वाढल्या आणि मग घेतलं मग उबेर, रॅपिडो. काय करणार आता, 3वर करतो म्हणून 3ची रेटिंग खालीवर होत राहतात. त्यामुळे कधी इकडे ऑर्डर पडते तर कधी इकडे ऑर्डर पडते. तर मोठा टेक झाला, 5 मिनिटाचा टेक झाला. असो, एंड ऑफ द स्टोरी. कुठल्याही रिक्षावाल्याला असं म्हणू नका की बाबा तू चुकीचा आहेस. 10-20 रुपये जास्त गेले तर जाऊ दे. तिकडे रेस्टॉरंटला जाता 10 रुपयाचा वडापाव तुम्ही 50-100ला खाता. इथं गरीब रिक्षावाल्याला त्याच्या हक्काचे पैसे देत नाही होय तुम्ही. आणि प्लस ते भिकारी लोक आहेत नाही का, त्यांना 10-20 रुपये असेच देतात. पण रिक्षावाल्याला 1-2 रुपये वाढले की त्याला म्हणणार अयो एवढे कुठं असतं वे, किती फिरवून आणलं, लांबनं आणलं असं म्हणणार. मॅपच्या हिशोबाने मी तर लोकांना विचारतो मुद्दा म्हणून नाही का, राईटनी घेऊ का लेफ्टनी घेऊ का, हा म्हणतात. उतरलं मी परत म्हणतात एवढं कसं काय. परवडत नाही तर नका रिक्षा करू बाबा, चालत जावा. काय सांगायचं लोकांची तारंबळा. असं तर 1200 झाले टोटल. वाजले 4:04. तर आता बघूया 12, 13, 14, 15, 16 अजून 400 रुपये करायचे. 400 रुपये कशाने मला हे बघायचं आहे. 7 करायचं. 4 वाजलेत ना, 3 तासात 400 होतील का? आरामशीर होतील, फक्त पडले पाहिजे असे पिकअप नाही पडले पाहिजे. 5-5 किलोमीटरचे इतके लांब. मी बसले पु ल देशपांडेच्या इथं नाही का उद्यानाच्या इकडं थोडं पुढं, आणि सिंहगड कॅम्पसची ऑर्डर पडतात. काय जोक करावं कळ ना मला. खतरनाक पिकअप पडलेलं. इथं आहेत की समोर मोठे सोसायटी. त्या साईडला नाही, मला वाटतं थोडं पुढं जाऊन चौकात थांबलं पाहिजे म्हणजे मला पडतील. नाही तर रोडच्या पलीकडे गेलं पाहिजे, जेणेकरून
समोरचे जे सोसायटी आहेत तिथनं मला ऑर्डर पडू शकते नाही का. 6.5-7 मिनटाचा टेक व्हायला लागला आहे. तर चला जाऊया पुढं. आय होप समोरनं एखादी ऑर्डर पडेल. चला 7 मिनटाचा टेक जातो. तर मित्रांनो वाजल्यात 5:19 आणि आपण आहोत काका हलवाई स्वीट्सकडे, जे की हे आहे ननापेठ आय थिंक. आणि टोटल 1300 रुपये, अजून 300 रुपये बाकी आहेत. लई वेळानंतर छोटीशी ऑर्डर पडली. ती ऑर्डर ड्रॉप केल्यानंतर अजून एक छोटीशी ऑर्डर पडली आणि आपण आता नानापेठत आहोत. आय थिंक पुढच्या चौकात केम हॉस्पिटल आहे. आणि 300 रुपये करायचे आहेत 5:30 नंतर. 5:19 5:30 जरा अवघड दिसतंय. 300 रुपये मी काही जोक नाही करणं, कारण आता मला इकडनं घराकडं पाहिजे ना असं आहे आता. कारण मी इथनं जर लांब गेलो तर मला रिटर्नला परत पडणार नाही आणि मग मला रिकामं यावं लागेल. आपण मस्त 300 रुपये करत जाऊ असं होईल विषय. पण तिकडनं येताना रिटर्न पण घराकडं नाही पडणार. खेळवून मला पण तिकडंच खेळवून असं आहे याचा खेळ. ऑनलाईनचा धंदा आपल्याला वाटतं तेवढा सोपा नाही, अवघड आहे. टेक्निकली खेळायला लागतं, नाही तर कोणतरी मीटरनी बघायला लागतोय त्या साईडला, जे की खूप अवघड आहे. बघू आता काय होतं काय नाही. तर मी सांगत तुम्हाला 300 रुपये काय देतो. चला तर मित्रांनो थोडा उजेडत येऊ. प्रत्येक वेळेस आपली लाईट नाही वापरायची. तर आपण काल जिथं होतो हायवेला नरेला डॉमिनोज पिझ्झाच्या इथं दिसते काय, हे जे बोर्डाच्या पुढं आहे ते डॉमिनोज पिझ्झाचं लोगो आहे. काल तिथं होतं, आज इथे, उद्या पुढं असेल. आयुष्यात मी असंच पुढं जायचं. तर काल बी हास्य नव्हता, पण टायमिंग मला माहीत नाही आहे कालचा. आजचा वाजले 6:52, म्हणजे काल जरा लवकरच गेलो आहे ना. असं काय हरकत नाही. काल त्या पॉईंटला होतो आपण, तिथून आपल्याला 50 रुपये कमी होते. आज बी 50 रुपये कमी, पण आज थोडं पुढे आहे. आणि काल तिथनं एक जण भेटला होता आपल्याला त्या सेंजर लेक टाऊनला, पण आता कोण भेटतं का नाही माहीत नाही. जस्ट आलो आहे आता, एक 10 मिनटं थांबू बघू कोण भेटतं का नाही. मला पडत येते ऑर्डर, पण मला म्हणजे तुम्हाला सांगितलं तिकडे फेकते जिकडे मला जायचं नाही. माझं घर इकडे आहे कात्रजला, मला कात्रजला जायचं आहे. तुम्ही तिकडे कायला फेकते. तर बघू आता इकडे घराकडं कोण भेटतं का नाही. आय होप एखादा छोटी मोठी ऑर्डर भारतीय विद्यापीठची जरी पडली तरी 50ची जरी पडली तरी काम झालं. आपलं टार्गेट कंप्लीट होईल भाऊ. वायता गेले सोपं ना, 1000 रुपये कमवणं, सगळं मेंटेनन्स धरून. बघू आता कोण भेटतं का नाही. चला कात्रज हायसिंग लाईट्स. तर मित्रांनो बराच वेळ थांबलो पण ऑर्डर काय पडली नाही. म्हटलं जाऊ दे तिकडं, नाही फरक पडत. कारण काल आपण 50 जास्तच केली तर आज ॲडजस्ट करून घ्या. तर वाजले 7:12 आणि आपलं आजचं फायनली टार्गेट कंप्लीट झाले. ठीक आहे. मेंटेनन्स आपण रोजचं 300 धरतोय तर 250 धरा, 9,500 काय पडतोय. आज नाही तर उद्या. तसं बी काल जास्तच केलं ते 50 आज कवर झाले समजून. तर फायनली हा आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. मी बराच वेळ थांबलो बरं का, पण नाही पडलं. मी आता दत्तनगरला आलो आहे. म्हणलं इथं पार्किंग जवळ आहे, CNGच्या मागच्या लेनला आहे. म्हटलं कशाला आता 50 आणि कुठं लांब जायचं, किती वेळ थांबणार ना माणूस. आणि तिकडे असे तिथं डॉमिनोज पिझ्झाचं थोडं पुढं गेलं ना तुम्ही, लाईटही नाही येत, किती वेळ थांबणार ना तिथं. मच्छर बिच्छर चाव होते. म्हटलं 50 रुपयासाठी आजारी पडण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. उद्या नाही तर परवा कवर करता येईल. आता तर आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. तसं बघायला गेलं तर 1000च्या वरच आपण केलेलं आहे. कारण मेंटेनन्स जर सोडला तर 1200-1300 केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.